शेतीचे काम हे तुम्हाला नक्कीच जिओपेक्षा थोडे फार प्रमाणात कमी होतील. कारण रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायत युट्यूब चॅनल मध्ये. तर मित्रांनो, आज आपण तुमच्यासाठी महिंद्राचे 2 ट्रॅक्टर घेऊन आलोय. तर या 2 ट्रॅक्टर मधून आपण कोणती निवड करावी किंवा आपल्याला कोणता कामाचा आहे, तर आपल्यासोबत महिंद्राचा जिओ 28 HP आणि ओजा 30 HP. तर हे 2 ट्रॅक्टर आहे आणि 2 ट्रॅक्टर मध्ये काय वेगळं आहे हे आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे. चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया 2 ट्रॅक्टर मध्ये काय काय वेगळं आहे. मित्रांनो, महिंद्राचा जिओ 28 HP यात जे आपल्याला इंजिन येतं हे महिंद्राचं स्वतःच इंजिन आहे. 2 सिलेंडर DI इंजिन आणि आपला जो ओजा आहे 30 HP. तर यात तुम्हाला बघायला भेटतं यानमारचं इंजिन 3 सिलेंडर मध्ये. तर अशा काही पद्धतीने दोन्हीची इंजिन आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यात जी स्टिअरिंग आपल्याला बघायला भेटते महिंद्रा जिओ मध्ये, तर ही साधी म्हणजे पॉवर स्टिअरिंग आहे, फक्त टेलिस्कोपिक नाहीये. तर मित्रांनो, याला जे आहे ड्युअल ऍक्टिंग पॉवर स्टिअरिंग आहे. तर बघू शकता यात म्हणजे 2 आपल्याला पॉवर स्टिअरिंग सिलेंडर आहे. आता तेच आपल्याला ओजा मध्ये पण 2 पॉवर स्टिअरिंग सिलेंडर आहे. आता बघू शकता तुम्ही. फक्त स्टिअरिंग मध्ये विषय कसा आहे, दोन्ही पण पॉवर स्टिअरिंग आहे मित्रांनो. फक्त यात तुम्हाला आहे ना टेलिस्कोपिक ऍडजस्टमेंट आहे, बघू शकता तुम्ही. आणि स्टिअरिंग आहे तुम्हाला वरती खाली पण होती, तशी त्याच्यात होत नाही. हाच फक्त स्टिअरिंग मधला बदल आहे. आणि आता जाऊया आपण याच्या हायड्रोलिक कॅपॅसिटी कडे. तसं एकदा गिअर स्ट्रक्चर तुम्ही बघून घ्या दोन्ही ट्रॅक्टरचं कसं आहे. आणि डिटेल मध्ये पण आपण ओजाचा जो डिटेल व्हिडिओ त्यात गिअर बद्दल सगळी माहिती दिली, ट्रॅक्टर बद्दल पण माहिती दिली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल त्या व्हिडिओची. आणि बाकीचे तुम्हाला अजून कोणत्या ट्रॅक्टरचे जर व्हिडिओ पाहिजे असतील डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन, तर ते पण देऊ. तर चला आता आपण बघूया हायड्रोलिक. कॅमेरामॅन फक्त गिअर दाखवून द्या एकदा दोन्ही मध्ये काय डिफरन्स आहे, दोन्ही ट्रॅक्टरचे गिअर कसे वेगवेगळ्या पद्धतीचे. तर मित्रांनो, त्यात तुम्हाला आहे ना ऑप्शन भेटतं PTO बटनचं. तर तसं तुम्हाला जिओ मध्ये भेटत नाही. आणि तिथं तुम्हाला आता हे जे नवीन गोष्टी आल्या जसं वॉटर होल्डर झालं, किंवा तुम्हाला इथं बघू शकता फोन ठेवायला जागा आहे, हे बघू शकता. म्हणजे बऱ्यापैकी माझ्या पण आधीचे जे ट्रॅक्टर आहे त्यांना मी पण एवढं लक्ष देऊन बघितलं नाही, तर ही गोष्ट मला पण आजच कळली. तर बघू शकता. तर आता आपण दोन्ही याचा PTO आणि हायड्रोलिक स्ट्रक्चर काय, किती HP चा PTO हे बघणार आहे. तर चला बघूया. तर मित्रांनो, जो आपला महिंद्रा जिओ आहे 28 HP, तर याचा जो PTO आहे, तर हा आपला PTO जो येतो 24.5 HP चा येतो. आणि जो आपला महिंद्रा ओजा आहे 30 HP, तर याचा 25.5 HP चा PTO आहे. तर मित्रांनो, दोन्ही पण ट्रॅक्टर PTO ला चांगले आहे. म्हणजे हा 30 HP ना 28 HP आहे. त्या दोन्हीमध्ये तुम्हाला फक्त 1 HP चा फरक दिसतोय PTO मध्ये. पण आता यात कन्फ्युजन असं आहे की तुम्ही कोणता ट्रॅक्टर, समजा आता जे रोटर मारणार आहे किंवा ज्यांचा PTO चा वापर जास्त आहे, तर कोणता ट्रॅक्टर कोणी घेतला पाहिजे. तर मित्रांनो, मेन मुद्दा असा आहे की हा ट्रॅक्टर जो आहे 2 सिलेंडर मध्ये, पण याचं वजन जास्त आहे. म्हणजे कोणता, तर आपला महिंद्रा जिओ. आणि हा ट्रॅक्टर का घ्यावा लोकांनी, आणि महिंद्रा ओजा हा का घ्यावा, तर याचा मेन मुद्दा आपला आजचा आहे. तर जो तुमचा आता PTO HP मध्ये मी तुम्हाला सांगितलं, जसं की ओजा आहे तो 25.5 HP चा आहे आणि जिओ आहे हा आहे आपला 24.5 HP चा आहे. तर मित्रांनो, 2 ट्रॅक्टरांमध्ये मुद्दा असा आहे तुमचं, याला वजन जास्त आहे, याला कमी आहे. तर आपला जो हा PTO HP म्हणजे जवळपास 1 HP चा ट्रॅक्टरचा PTO चा फरक आहे. आणि इंजिन HP मध्ये पण फरक आहे. त्याच्यामुळे दोन्ही पण आजच्या कंडिशनला दोन्ही पण ट्रॅक्टर PTO ला सारखेच आहे. तर जो महिंद्रा ओजा आहे हा का घ्यावा किंवा कोणी घ्यावा, तर मित्रांनो, ज्यांचं ब्लोअरचं काम जास्त आहे, ज्यांचं बागेत काम आहे, फवारणीचे काम आहे, तर त्यांनी महिंद्रा ओजा घ्यावा. आणि ज्यांच्याकडे महिंद्रा जिओ घ्यायचा आहे किंवा कोणी घ्यावा महिंद्रा जिओ, तर मित्रांनो, ज्यांचे वैतीचे काम जास्त आहे किंवा ज्यांना गाळात जास्त, म्हणजे खूप करून पावसाळ्यात किंवा अशा गाळात नाही, पण मग वैती करायची, जास्त काम वैतीच आहे, तर तुम्ही नक्कीच महिंद्रा जिओ घेऊ शकता. काही त्याच्यात विषय नाही, 2 सिलेंडर डिझेल पण कमी लागते त्याला. पण जर तुम्हाला द्राक्ष बागेत फवारणीसाठी किंवा इतर कोणत्या पण फळबागा असतील किंवा काही फवारणीसाठी म्हणजे PTO तुम्हाला वापरायचं आहे, तर तुम्ही घेऊ शकता महिंद्रा ओजा. आणि असं नाही की महिंद्रा ओजा फक्त त्याच कामांसाठी, तो तुम्ही वैतीला पण घेऊ शकता, म्हणजे रोटरसाठी. त्याच्याबद्दल त्याचा तर काही वाद नाही, पण मग कॉम्बिनेशन तुम्ही कसं करताय हे जास्त महत्वाचं आहे. जर तुम्ही महिंद्रा ओजा घेतला
तर तुमचे वैतीचे काम हे तुम्हाला नक्कीच जिओपेक्षा थोडेफार प्रमाणात कमी होतील, कारण तो जो लाईट वेट कामांसाठी बनवला गेलाय, कारण त्याचं वजन बी फार कमी आहे, याचं वजन बी जास्त आहे. तर याचं जे वजन आहे मित्रांनो हे आहे 960 किलो आणि याचं जे आहे हे 750 किलो. तर हा फरक आहे. त्याच्यामुळे मित्रांनो वैतीमध्ये थोडा फरक पडतो ट्रॅक्टरच्या, कारण वजनाचा ट्रॅक्टर हा वैतीला चालतो आणि जो लाईट वेट ट्रॅक्टर हा स्प्रेइंग साठी किंवा लाईट वेट कामांसाठी म्हणजे ब्लोअर असतील तुमचे असे त्या कामांसाठी स्प्रेइंग साठी हे महत्वाचे. मला बऱ्याच लोकांचे प्रश्न असे होते की दादा आम्हाला ट्रॅक्टर घ्यायचा आहे, सबसिडीत नाव आलंय यावेळेस, आता सबसिडीत जरा जास्तच नाव आले, त्याच्यामुळे लोक फार कन्फ्युजन मध्ये होते की कोणता ट्रॅक्टर घ्यावा. तर मित्रांनो हे ट्रॅक्टर महिंद्रा जे तुमचा जिओ आहे हा ट्रॅक्टर पण खूप छान आहे, म्हणजे प्रत्येक ट्रॅक्टर हा छान आहे. मुद्दा एक आहे का तुमचं काम काय याच्यावरती सगळं डिपेंड असतं. तर म्हणजे माझं असं म्हणणं आहे की स्प्रेइंग साठी जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुम्ही ओजा घ्या, आणि जर वैतीसाठी ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर जिओ घ्या. आणि ज्यांचे कोणचे पेरणी यंत्र किंवा जे धंद्यावरती जास्त करून रोटरला चालतात तर त्यांनी नक्कीच जिओ घ्यावा महिंद्रा. आणि ज्यांचे स्प्रेइंग साठी किंवा बागेतले काम आहे, ज्यांना नॉर्मल वैती करायची बाकी दुसरे काही कामं असतील त्यांनी ओजा घ्यायला पाहिजे. तर यात काही विषय म्हणजे याच्यात काहीच डाऊट नाही. तर बघूया चला बाकीच्या गोष्टी. तर मित्रांनो आता आपण जाऊया लिफ्टिंग कॅपॅसिटी कडे. तर मित्रांनो महिंद्रा जिओला जी लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे 750 किलो आणि महिंद्रा ओजाला जी आहे ही आहे 950 किलो पर्यंतची लिफ्टिंग कॅपॅसिटी आहे. तर मित्रांनो बघूया टायर प्रोफाईल. याचे जे पुढचे टायर आहे महिंद्रा ओजाचे ते आहे 712चे, हॉटेलचे नाही बरं का, 712चे. आणि याचे जे आहे तर 614चे महिंद्रा जिओचे. चला मागचे टायर प्रोफाईल जी आहे महिंद्रा जिओची तर ती आहे 8324 आणि जी महिंद्रा ओजाची आहे ती आहे 9518. तर अशा पद्धतीने टायर प्रोफाईल आहे 2 इंची पण. आणि ग्राउंड क्लिअरन्स जो आहे ओजाचा आहे 330 आणि याचा आहे 309. महिंद्रा जिओचा जो आहे तो आहे 309. असा 2 इंचा ग्राउंड क्लिअरन्स आहे. मित्रांनो महिंद्रा ओजाला जी आहे ती तुम्ही बघू शकता या ठिकाणी 6 वर्षाची वॉरंटी आहे ती. तेच आपल्या जिओला जी आहे ती 5 वर्षाची वॉरंटी आहे. तर अशा दोन प्रकारचे दोन ट्रॅक्टरना क्लेम केलेल्या वॉरंटी आहे कंपनीने. मला दोन्ही ट्रॅक्टर मध्ये दोन ऑप्शन आहे, म्हणजे महिंद्रा ओजा 30 HP च्या ट्रॅक्टर मध्ये 2 ऑप्शन आहे आणि जिओ मध्ये पण 2 ऑप्शन आहे. पण जिओ मधला विषय असा आहे तुम्हाला यात फक्त कलर ऑप्शन आहे. कलर ऑप्शन मध्ये बऱ्यापैकी चेंजेस तुम्हाला दिसायला बघतील ट्रॅक्टर मध्ये, सिल्वर कलर मध्ये आणि रेड कलर मध्ये. त्यात तुम्हाला हे मडगाडला जे फायबर लावलंय हे तुम्हाला दुसऱ्या ऑप्शन मध्ये दिसत नाही. सिल्वर मध्ये प्लेन राऊंड शेप मध्ये मडगाड घेता. आणि जो तुमचा महिंद्रा ओजा 30 HP तर याच्यात तुम्हाला बऱ्यापैकी चेंजेस बघायला भेटतात, म्हणजे शटल गिअर असेल किंवा तुमचं पीटीओ बटन असेल, हे असे बऱ्यापैकी तुम्ही जे शोरूमला जाऊन ते चेक करू शकता की तुम्हाला कोणता कम्फर्टेबल आहे किंवा कोणता ट्रॅक्टर तुमच्या कामाचा आहे. मित्रांनो ओजामध्ये जो आपल्याला हायड्रोलिक पाईप आहे तर हा पाईप कंपनी फिटेड येतो. आणि जो जिओ आहे तर जिओ मध्ये आपल्याला शोरूमला फिट करावा लागतो, म्हणजे ते फिट करून देतात आपल्याला, कंपनीकडून आलेला असतो. ज्यांना फिट करायचं असेल ते फिट करू शकता, ज्यांना नाही करायचा ते घरी घेऊन जाऊ शकता. आणि कदाचित पुढचे जे ट्रॅक्टर येतील त्यांना कंपनी फिटेड येईल. तर हा एक पॉइंट आहे. आता ट्रॅक्टरची रुंदी किती आहे तुम्हाला मी टेप मध्ये मोजून दाखवतो की दोन्ही ट्रॅक्टरांमध्ये किती फरक आहे, किती रुंदी आहे. कारण मला बऱ्याच लोकांचा असा प्रश्न होता की ट्रॅक्टरची रुंदी किती आहे नेमकी. तर मित्रांनो बघू शकता याची जी रुंदी आहे ट्रॅक्टरची, तर आपण टायरच्या दोन्ही साईडनी घेतली, सेंटरला नाही घेतली. तर महिंद्रा ओजाची जी आहे तर 3 फूट 6 इंच आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी 3 फूट 6 इंच. आणि आता दोन ट्रॅक्टरच्या सेंटरची बघूया किती येते. तर दोन्ही खंडची जी सेंटर आहे आणि सेंटरची जी आहे तर ती पण बघू शकता 2 फूट 8 इंच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 2 फूट 8 इंच आहे. आणि मित्रांनो हे टायर अजून पलटी केल्यावरती अजून पण त्याचे रुंदी वाढू शकते, म्हणजे बाहेर निघतील दोन्ही पण टायर. तर चला बघूया आता महिंद्रा जिओची जी आहे तर त्याची रुंदी किती आहे तेच. परत मित्रांनो टायर दोन्ही पण आपण साईडनी घेतले, साईडनी बघू शकता याची 3 फूट 1 2 3 4 5 6 7 8 3 फूट 8 इंच आहे. आणि जी मधली जी आहे मधली जी आहे ती बघू शकता म्हणजे 3 फूट. तर 3 फूट आणि याचे पण टायर पलटी होता मित्रांनो, म्हणजे याची अजून रुंदी वाढू शकते. तर पण याच्या आत नाही होऊ शकत. तर अशा पद्धतीने
तर मित्रांनो आता तुमच्या आवडतीचा मुद्दा तो म्हणजे प्राइस. तर बोलूया प्राइस बद्दल दोन्ही पण ट्रॅक्टरच्या. तर मित्रांनो ही जी प्राइस असणार ही बेसिक सांगणार आहे मी तुम्हाला. नंतर याच्यात तुमचे ऍसेसरी किंवा इतर गोष्टी ह्या पण ऍड होतील. आणि मित्रांनो प्राइसचा मुद्दा असा आहे का न सांगण्याचा. मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये प्राइस सांगत नाही. तुम्ही विचारता का सांगते नाही प्राइस. कारण मित्रांनो ट्रॅक्टर मध्ये मॉडेल मध्ये ऍसेसरी मध्ये खूप सारा बदल असतो. तरी पण मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे यांची एक्स शोरूम बेसिक प्राइस सांगणार आहे. तर जो आपला महिंद्रा ओजा 30 HP चा जो आहे तर याची जी एक शोरूम प्राइस आहे एक शोरूम जी प्राइस आहे तर ही आहे 535. आणि तर महिंद्रा जिओची जी 28 HP ची प्राइस आहे मित्रांनो एक शोरूम हे लक्षात राहू द्या. एक शोरूमची जी आहे तर याची आहे 525. मित्रांनो एक शोरूम का तर कारण प्रत्येक शोरूमची जी प्राइस आहे डीलरशिपची किंवा या गोष्टींची ही खूप वेगवेगळी असते. या गोष्टी ना कस्टमर समजत नाही त्याच्यामुळं. आणि ऍसेसरी परत तुम्हाला आता ह्या ट्रॅक्टर मध्ये 2 मॉडेल आहे तर 2 मॉडेलची प्राइस वेगवेगळी आहे कलर वगैरे या गोष्टी. तसंच तो आपला जो 30 HP आता 30 HP मध्ये सांगितलं यात बी तुम्हाला क्रिपर गिअर येतो बटन येतं म्हणजे असे प्राइस चेंज होत राहता. तर हे मी तुम्हाला स्टार्टिंग एक शोरूम प्राइस सांगितलं याच्यानंतर ती प्राइस वाढू पण शकते. धन्यवाद मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि नेक्स्ट ट्रॅक्टर तुम्हाला कोणत्या कोणत्या ट्रॅक्टरची माहिती पाहिजे ही पण कमेंट करा. आपण त्या ट्रॅक्टरचा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. धन्यवाद.